सोच के खेले। और यहां इस शॉट के साथ ये मुकाबला जीत लिया है भारत ने। बहुत ही शानदार जीत पाकिस्तान के खिलाफ। 47 रन बना के नाबाद रहे भारतीय कप्तान और 7 विकेटों से यह मुकाबला जीता। नमस्कार, माझं नाव सागर जगताप. ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत सबस्क्राईब करून घ्या. भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी म्हणजे 14 सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया कप 2025 मधील सामन्याला भावनिक किनार लाभलेली होती. एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. अशा परिस्थितीत हा सामना झाला. हा सामना होण्यापूर्वी भारतातून या सामन्याला विरोधही झाला होता, पण भारत सरकारकडून मिळालेल्या परवानगीनंतर भारतीय संघ या सामन्यात खेळला आणि या सामन्यात भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 7 विकेट्सने दणदणीत विजय देखील मिळवला. या दरम्यान या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्याचे टाळले. नाणेफेकी दरम्यानही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी म्हणजेच सलमान अली आघाशी हस्तांदोलन करणे टाळले होते. तसेच भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतरही पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्याचे टाळले. खरं तर सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील सदस्य हात मिळवून मग ड्रेसिंग रूम मध्ये जात असतात, मात्र भारतीय संघाने हात मिळवण्यास साफ नकार दिला. पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की पाकिस्तानी खेळाडू हात मिळवण्यास तयार होते. तसेच भारतीय संघाने हात मिळवण्याच्या टाळ्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने प्रेझेंटेशनसाठीही येण्यास नकार दिला.